बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमधून काही जणांनी माघार घेतलेली आहे। 6 उमेदवारांनी एकूण माघार घेतल्याचं कळतंय, तर 53 उमेदवारांपैकी 6 जणांनी या निवडणूक लढवण्यातून माघार घेतलेली आहे, तर 47 उमेदवार मात्र अजूनही निवडणूक लढवण्यावर कायम आहेत। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये एकूण 53 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले होते, मात्र त्यापैकी 6 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत। आता अर्जांची संख्या ही 47 इतकीच झाली आहे। आपण पाहतोय अत्यंत मोठी बातमी। जयकुमार जाधवांचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। जयकुमार, 6 जणांनी माघार घेतलेली आहे, उद्याचाही एक दिवस आहे, तर आणखी काही शक्यता वाटते का? आणखी काही उमेदवार पुढे येतील आणि ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होईल अशी काही चित्र दिसतायत का, चिन्ह दिसतायत का? आपण बघतोय की बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आता 6 जणांनी माघार घेतलेली आहे। एकूण 53 उमेदवारांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आणि छाननी प्रक्रियेमध्ये काही अर्ज बाद झाले। त्यानंतर उर्वरित 53 उमेदवारांपैकी आज 6 जणांनी त्यांचा अर्ज माघारी घेतलेला आहे। त्यामुळे आता उरलेली 47 उमेदवार आहेत, आता त्यांना उद्या अंतिम मुदत आहे 9 एप्रिल रोजी सायंकाळी त्यांना त्यांचा अर्ज माघारी घेण्यापर्यंत अजून मुदत आहे। तोपर्यंत आपल्याला समजू शकणार नाही की या निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार आहेत, परंतु ही येणारी निवडणूक ही बिनविरोध होणार नाही असे चित्र आपल्याला स्पष्ट दिसू लागलेले आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल जय। आपण पाहतोय बारामती विधानसभा पोटनिवडणूक, तर 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, यातील 6 जणांनी आता उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत।